मी डॉक्टर अभिनव झवर, कॅन्सर विशेषज्ञ, कमल नयन बजाज हॉस्पिटल संभाजीनगरला प्रॅक्टिस करतो. कॅन्सरच्या ट्रीटमेंट बद्दल आपल्या सर्वांना आपण ऐकलेलं आहे की किमोथेरपी, सर्जरी, रेडिएशन थेरपी हे ऑप्शन्स आपल्या सर्वांना माहिती आहे. पण मी तुम्हाला इम्युनोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी हे जे ऍडव्हान्स फॉर्म्स ऑफ ट्रीटमेंट आहे त्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन शेअर करतोय. इम्युनोथेरपी म्हणजे काय? इम्युनोथेरपी हे इंजेक्शनच्या स्वरूपात दिलं जातं. इम्युनोथेरपीत आपण निवोलुमॅब किंवा पेम्ब्रोलिझुमॅब या नावाचे औषध वापरतो. हे इंजेक्शनच्या स्वरूपात देतो. याच्याने काय होतं? याच्याने सैनिक सेल, आपल्या शरीराचे सैनिक सेल्स ऍक्टिव्हेट होतात आणि ते कॅन्सर सेल्सला जाऊन किल करतात. याच्याने विशेषतः साईड इफेक्ट बऱ्यापैकी मिनिमम असतो. बऱ्याचदा जे किमोचे जे साईड इफेक्ट असतात, केस गळणं, पांढऱ्या पेशी कमी होणे, WBC कमी होणे, प्लेटलेट्स कमी होणे, हे सर्व साईड इफेक्ट काहीच होत नाही. याच्याने जे मिनिमम साईड इफेक्ट होतात ते आहे ऑटो इम्युन साईड इफेक्ट. म्हणजे थोडंफार थायरॉइड वर खाली होऊ शकतो, आर्थरायटिस सारखा, आर्थ्राल्जिया सारखं थोडेफार सिम्पटम्स असू शकतात आणि हा फ्रीली आपण देऊ शकतो. नॉट ओनली की साईड इफेक्ट कमी आहे, याचे जे रिझल्ट आहे ते लंग कॅन्सर मध्ये इतके छान रिझल्ट असतात की आपण स्टेज 4 पेशंटला क्युअर सारखं करू शकतो. किडनी कॅन्सरच्या पेशंटला आपण बऱ्यापैकी क्युअर सारखं करू शकतो. जरी ते स्टेज 4 असेल ते आपण क्युअर सारखं करू शकतो, कंट्रोल करू शकतो. पेशंट 2-2, 3-3 वर्ष, 4 वर्ष कॅन्सर फ्री राहू शकतो. तसंच आता आपल्याकडे टार्गेटेड थेरपी पण ऑप्शन्स अवेलेबल आहे. टार्गेटेड थेरपी म्हणजे काय? टार्गेटेड थेरपी म्हणजे एका सेलच्या DNA लेवलवर आपण म्युटेशन अनालिसिस करतो आणि त्या म्युटेशनच्या विरुद्ध आपण टार्गेटेड थेरपीज वापरतो. ते किंवा इंजेक्शन किंवा टॅबलेटच्या स्वरूपात असतो. बऱ्याचदा आता माझ्याकडे कमीत कमी 40-50 कॅन्सरचे स्टेज 4 लंग कॅन्सरचे पेशंट आहे ज्यांना मी फक्त एक गोळींवर ठेवले आहे. अफॅटिनिब किंवा ऑसिमर्टिनिब या गोळ्यांवर, हे टार्गेटेड थेरपी असतात. हे आपण एक टॅबलेट स्वरूपात दिलं जाते आणि पेशंटला फक्त एक गोळी घ्यायची आणि याचे रिझल्ट इतके छान असतात की तुम्हाला विदाऊट काही साईड इफेक्ट्स वगैरे काहीच प्रॉब्लेम होत नाही. पेशंट आरामात एक गोळी घेतो आणि ही कॅन बी व्हेरी मच बी वेल कंट्रोल्ड विथ सिंगल टॅबलेट किमोच्या ऐवजी. आणि तसंच इंजेक्शन फॉर्म मध्ये पण टार्गेटेड थेरपी हे ऑप्शन अवेलेबल आहे. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? याच्यासाठी आपल्याला बायोप्सी सॅम्पलवर मॉलिक्युलर अनालिसिस करावं लागते आणि त्याच्यानंतर आपण हे टॅबलेट सुरू करू शकतो. टॅबलेटची विशेषतः काही साईड इफेक्ट मेजर होत नाही. जनरली थोडंफार लूज मोशन, तोंडात छाले वगैरे येऊ शकतात जे की आपण टॅबलेट्स गोळ्यांवर किंवा 1-2 डोस स्किप करून कंट्रोल करू शकतो. तर असे हे 2 ऑप्शन्स आपल्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये बिलकुल तुम्ही डिस्कस करू शकतात आपल्या मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट सोबत. थँक्यू.